नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता जातोय कडे रे बाळू मामा टेम्पल, म्हणजे कोल्हापूर आमची ट्रिप हा. तर आता पहिले आम्ही जातो बाळू मामा, त्याच्यानंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर, असे पुढे 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 स्पॉट आले आम्ही. तर आम्ही सकाळी 3:30 वाजता उठलो. खरं सांगायचं म्हटलं तर कारण काय तर लाईट नसलेली, त्यामुळे 3:30 वाजता उठलो. तर जाऊचा प्लॅन होतो 4 वाजता. मग 4चे 4:45 झाले, 5:10 झाले. त्याच्यानंतर आम्ही 5:10 वाजता सुटलो. तर आता आम्ही पूर्ण आमचं ट्रॅव्हलिंग हा, त्याच्यात आम्ही तुमचं वेगवेगळे स्पॉट आणि आम्ही देवांचं दर्शन घेतो. ह्या आम्ही तुमचं दाखवतो. तसेच आमच्यासोबत रवा आणि शेवटपर्यंत आम्ही 4 जण आम्ही जातो, बघू शकता. तर चला तर आम्ही आता पोचलो. पोचलो रे, काहीतरी अर्ध्यात पोचलेलो आहोत. तर असा मस्तपैकी झाड आणि लोकेशन चांगल्या प्रकारे असं भेटलेला. तर आता फोटो काढूया म्हणतात. तर तुमका मागे दिसता बघा सूर्य, आत्ता येता हा सूर्य. तर आमचं आता फोटो सेशन चालू आहे. आमच्या सोबत आहोत या चॅनलचे करते धरते, आमच्या सोबत या चॅनलचे करते धरते. तर त्यांना विचारतो मी की रात्री कामावरसून येऊन म्हणजे कसा वाटला, आणि नंतर पुढचं प्रवास म्हणजे काय तुमची काय सांगणार तुमका मंडळी. मी आता नेटलेलो व्हिडिओ काढू का विसरला तर अर्ध्या मग या एका सांगलो. आमचा जो तिराई जो घाट हा तो अतिशय चांगला सुंदर. आपण उठल्यानंतर जो काय सीन होतो, मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इलो आहो बाळू मामा देवालय आदमापूर. तुम्ही बघू शकता या पाठकडे मंदिर हा. तर गर्दी पण तशी असा साधारण मी हे बघा तुमका दाखवतो. गर्दी बघा, आम्ही आता जस्ट इलो बाळू मामा देवालय आदमापूर. तुमका दाखवतो थांबा. आता होई चपला काढून ठेवूया आता आमच्या साईडचे तिकडे ठेवूया ना, तर थोडे गॅप घेतली. तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे. हे महाराष्ट्राची मालवणी हे लाईन लागलेले आदर्श. आम्ही दर्शन घेऊया, लाईन मध्ये राहूया आणि दर्शन घेऊया. चला तर दर्शनला तुम्ही पाहू शकता की गर्दी किती आहे ती. तर आम्ही मंदिराच्या आवारात दिलेलो असं तुम्ही मागे बघा गर्दी आणि लाईन मध्ये आम्ही उभे आहोत. लाईन मध्ये बघा हॅलो गाईज, आता आमचा दर्शन होऊन झालेला हा. तर आता आम्ही जातोय कोल्हापूर अंबाबाई दर्शनास.
आम्ही पावलो तर आमका पार्किंगात जाऊन आलं 5 मिनिटं आली आम्ही पार्किंगात तरी आता 15 मिनिटं आली माका काय माहीत नाही किती मिनिटं मी गाडीत नेतलेलो पावलो आहे ही एक पार्किंग गावली पार्किंग लायचं आता चलत जावा बघूया चलत जावा जितके चलत जावा काय माहीत नाही सगळे पार्किंग गावली तुम्ही बघितलं आज नाही चलतोय ते बघा बकरी आम्ही नाश्ता करायला इकडे बसलो भूक लागली आहे दर्शन बसलो की आता मिसळ पाव आम्ही खात आहोत खातो तर आता आम्ही मिसळ पाव खात आहोत टॉयलेट बोलला तर आम्ही पावलोय आता सगळं नमस्कार. आता आम्ही आलेलो आहोत अंबाबाई मंदिर कोल्हापूरमध्ये. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ते मंदिरात. बघा आम्ही गेलो ते त्या मुखदर्शन साईडने आणि ही जी लाईन आहे ते बघा किती गर्दी आहे. ज्या भाविकांचं दर्शन करायला आहे त्या भाविकांनी कृपया मार्गस्थून सहकार्य करा. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ते. आणि आम्ही आता दर्शन घेऊन निघालेलो आहे. आम्ही चाललो सरळ जातो ते आम्ही आता कुठं आहे सरळ आम्ही आता आलो रंकाळा लेक. त्याच्यानंतर पुढे ज्योतिबा मंदिर आणि पुकडे काय काय कडे जाऊ. हो तर आता आम्ही इलो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन गेलो, देवीचं दर्शन घेऊन गेलो. आता त्याच्यानंतर आम्ही आता जातो रंकाळा तलावावर आहे. तर रंकाळा तलावात आम्ही आता जातो. तर बघूया. त्याच्यानंतर आम्ही आता चलो ज्योतिबा त्या डोंगरात. तर तसेच आमच्यासोबत कोल्हापूरचं मार्केट आता बघा. तर आम्ही आता कोल्हापूर मार्केटमध्ये असो तर कोल्हापूरचं मार्केट आता आता आमका माहीत ना. आम्ही सध्या गुगल मॅपच्या जीवावर चलतो. आम्ही आता इथं हडसून भाई हडसून नक्की गाडी गेली हां बरं. तो तड्याने जाता का रंकाळा ह्या बघा. कोल्हापुरी चपलांचा शॉप केदा मोठा ह्या बघा. कोल्हापुरात गेल्यात तर तुम्ही बघू शकता कोल्हापुरी चपलांचा शॉप दिसतं बघा. तांबड्याची शॉप सगळीकडे. बाकीचा काय दिसतच ना. फक्त कोल्हापुरी ओनली फॉर कोल्हापुरी. कोल्हापुरात घेऊन जर कोल्हापुरी चप्पल घेऊन ना तर तुम्ही काय घेतलं बरोबर काय अर्थ नाही. त्यामुळे कोल्हापुरात कधी नाही गेल्यात तर कोल्हापुरात येऊन या मार्केटमध्ये या आणि
तुम्ही चप्पल घ्या, बरी चप्पला घ्या. काय आला गाडी खूप हलता हा तेका लागून रस्ते बरे नव्हत आणि मोबाईल पण हलता. सो पाऊस आता रंकाळा एक दाखवतो चला. बर तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता इल्लूला हो, तुम्ही बघू शकता हो आमच्या मागे हो रंकाळा तलाव. तर तो किती मोठा हा बघा. आम्ही खूप जण इल्लेले आहो आम्ही बघा. पाणी पण चांगला बघा. माझ्या मागे दिसता तो पूर्ण रंकाळा तलाव. आता त्याची डागडुजी चालू हा सध्या, म्हणजे काहीतरी दुरुस्तीकरण करतात. अंघोळ करू पण बरा मस्त हा, पण आमचा ढांग येणार ना हो, म्हणजे उपयोग येणार ना भविष्य योग हो. त्यामुळे आम्ही काय उतरतो ना तुमचं आता दाखवायचं रंकाळा तलाव. हो बघा, हो असा रंकाळा तलाव, कोल्हापूरचा रंकाळा तलाव. तर आता ह्याचं काम चालू आहे सध्या. तुम्ही बघू शकता ह्या बारीकसा गार्डन असा. दिल गार्डन गार्डन हो काय हम चले. बाकी खडे नाही द्या, तुमचं लोकेशन माहिती आहे तरच द्या, कारण गुगलच्या मॅपवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आम्ही आता इटलो सगळं रोडच जाऊ ना. आता कोणती तरी एक काढला नसतो तू मग गल्ली गल्ली रस्त्याचं नाव नदी गंगा खोची नदी तरी गावली पंचगंगा नदी. तर आम्ही पार्किंग आम्हाला भेटत नव्हती, आम्ही कशी कशी लावली पार्किंगला गाडी आणि आता आलो. दुपारचे 1 वाजलेले आहे. अर्धा तासभर आम्ही पार्किंग मध्येच गाडी शोधत होतो. विमा हे फुला गर्दी खूपच हा. आज आणखी संडे नो, त्या लागून गर्दी खूप आहे. बघा गर्दी बघा काय. थंडगार वारा पण आहे. पाहू शकतो की गर्दी किती आहे ती. गर्दी इकडे ना सॉलिड आहे, कारण आज संडे पण आहे त्यामुळे सर्व लोक आले आहेत. पाहू शकता ब्लॉग मारतो. मस्त दर्शन झालं राहा. तर आता आम्ही तुलो तर जो. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता इलो आहोत. तुम्ही बघू शकता या भन्नाटवाडी हॉटेल भन्नाटवाडी म्हणून तुम्ही बघू शकता या मागे. तर त्या हॉटेल भन्नाटवाडीमध्ये आम्ही आता पोचलेलो आहोत. तर तुमचं दाखवतो की काय काय नक्की या भन्नाटवाडी हॉटेलमध्ये आता एक वेगळा काहीतरी बघू गाव त्याला वेगळा तुमका दाखवतो प्रयत्न करतो. बघा
हा बघा मित्रांनो, ह्या तुमका वेगळा असा एक हॉटेल हा, त्यांच्यानी वेगळी अशी रचना केलेली आहे त्या हॉटेलची, एक वेगळ्या प्रकारे. हे कुस्ती खेळतात जसे कोल्हापूरची शान कुस्ती, हे सगळे बघा. ही अंगणवाडी असा. त्याचबरोबर हे आमचे वासुदेव, सगळा हा पोलीस पाटील वाडा, त्या साईड एक तो दवाखाना हा तो बघू शकता तुम्ही, मुन्नाबाई गावसभा, आणि त्या साईड हा ते मुन्नाबाई, हे बघा. आणि आतमध्ये अशी गर्दी आहे ना, जाम गर्दी आहे, तर तुमका जेवणासाठी वेटिंग राहावं लागतं. बघू शकतो. नमस्कार मित्रांनो, आम्ही फ्रेश बी जाऊन आता आलो. एक टॉयलेटची अशी आम्हाला लोकेशन भेटली आहे, त्या लोकेशनवर येऊन पोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता असो कोल्हापूर पाचगाव या गावात असो. तर रात्री आम्ही थांबलो, तर आता परत पुन्हा जातो कोल्हापूर सिटी आणि कणेरी मठ वगैरे असे काय खूप काय असंच तर दाखवतो, प्रयत्न करतो या आमच्या यूट्यूब चॅनलमधनं. तर आता आम्ही सगळी धुरा देतो आमचे यूट्यूब चॅनलचे सर्व माननीय श्री शिवम शेटकर यांच्याकडे. परत एकदा आम्ही जातोय कोल्हापूर सिटीमध्ये फिरायला. बाय बाय. नमस्कार, आम्ही आता इल्लोलो असू त्या म्युझियममध्ये, कणेरी मठ असं म्हटलं जातं. तर म्युझियम असा या कोल्हापूरचा कणेरी मठचा. तर तुमका दाखवते माझ्या मागे तुम्ही बघू शकता कसं काय आता. तर तुमका दाखवतो, चला कसलं काय वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी असं आहे सर. विज्ञान विश्व म्हणून असं काहीतरी असा. चला तर मग बघूया. बघू शकतात ह्या बघा काय असा प्राचीन शिव मंदिर, नक्षत्र कार्यालय, पराशर भवन, कृषी विज्ञान विश्व, सिद्धगिरी महासंस्थान, ह्या बघा क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ बघू शकता तुम्ही. मोठा हा तर हे बघा काडसिद्धेश्वर स्वामी महाराज बघा. बघा मोठे असे हत्ती आहात, हे तुमका दाखवतो बघा. हे मोठे हत्ती हे हवा माझ्या, हे हत्ती तुम्ही केव्हा बघून नसताल बघा. येते मोठे हत्ती खरे ना आहात रे, पण स्टॅच्यू होते त्याच्यावरती ती माणसं बसलेली आहात बघा. आणि हे शंकर भगवान आमचे बसलेले आहात बघा. मस्त सुपर. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आम्ही कणेरी मठातल्या या मंदिरामध्ये गेलेलो आहोत. तर शंकराचं मंदिर आहे
माझ्या मागे पण तुम्ही बघू शकतात. आणि ह्या पण असं एक मंदिर बघा, चांगल्या प्रकारे असे वेगवेगळे म्हणजे पुरातन काळातली मंदिरं आधी त्यांची जी उभारणी केलेली आहे ती अशी बघा वेगळीच हा. तुम्हाला दाखवतो थांबा. बघा मंडळी काय काय आहे ते इकडे. मोठी जागा आहे, सॉलिड एकदम. प्लेस बी एकदम मोठी आहे. तुम्ही नक्की या इकडे कण्हेरी मठवर कोल्हापूर मध्ये आलात अवश्य भेट द्या. खूप भारी वाटलं इकडे येऊन. पहा इकडे काय काय आहे. हाँ होय आता फोटो काढूया. मत इकडे पण कुछ आहे. खूप इकडे काय काय भारी भारी आहे. स्विमिंग पूल पण आहे इकडे. वाव यार डसंका पैसा हे बघ आयशा खाली तेवढा नका स्क्रीन कार्ड अजून होय काय काय जागा हा ते आता बघतोय बघ. इकडे जागा अरे काय हा भूत बंगलो होता डेंजर. तू जातोय आता भूत बंगला. डेंजर
कसा दिसला आम्ही आता भियान जाम झालं साईड लागली जाम झालं भिया पाणी बी आता भियाला पडलं होतं गरमी आली आता आता आम्ही लिंबू सरबत पिऊ गेलो लिंबू सरबत पिलो बॉडी एकदम एनर्जी नमस्कार मित्रांनो, तर ह्यो होतो आमचा दुसरा दिवस आजचो आम्ही 2 दिवसाचं टूर प्लॅन केलं होतं कोल्हापूरचं सगळं आम्ही बघितला तर नक्कीच तुमका आवडला असत. आम्ही आता जातो घरी. बघा सगळं ट्रॅव्हलिंग ब्लॉग जो हा तो बघा. चॅनल शेअर करा हो, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. बरं बाय बाय कोल्हापूर. बाय बाय कोल्हापूर.